नमस्कार मित्रांनो, मी शुभम कदम शुभ कोकणीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपली पूजा आहे आणि पूजा आता संपन्न झाली, आता आरतीची वेळ झालेली आहे। तर गेले 1 वर्षानंतर आपण भेटतो वापस पुढे आपल्या दुसरी आहे पूजा। तर चला आता आपण आरतीची वेळ झाली ना, आरतीला जाऊया आता। तर तुम्ही बघितलं तर आपल्या त्या गाड्या बघा किती लागल्या आहेत, भरपूर लोक आलेत। वाडीची पूजा वर्षातून एकदा असते, पण सगळ्या उत्सुकाने येतात। हे बघा वाडीची हे गाड्या वगैरे लागले होते। महाराज आलेत आपले आणि एक आपला मंदिर आणि ते सगळे झाले।
मनना भवमत भक्तो मत्यादिमा नमस्करो मामे वैश्यसी तो महात्मा मत्पनारायणा ओवी इतने सकाळी या असे चौकशी तू मला हेची नीच करी माझी आवडी प्रेमदयी सर्वत्र नमस्कारी मजे कांते आज इथे कोटी प्रस्तावामध्ये इच्छितो आज वार्षिक पूजा आपल्या गावात शिंदे गावात वर्षीवारी येते आमची वार्षिक पूजा आहे त्या निमित्त मी यावर्षी आले होतो महाराजांना आपल्या सर्वांना ज्ञात आहे आपल्या शेतात महोत्सवी सप्ताहामध्ये मी माझ्या वाडीतील मुंबई मंडळाला विनंती केली सभा असताना की मी एक प्रबोधन सेवा आपल्या पूजेनिमित्त करण्याची माझी इच्छा आहे तरी तात्काळ आमचे सर्व वरिष्ठ मंडळी आमचे रामचंद्रराजोबा आमचे परशुरामजी चव्हाण महाराजी आमचे काका जयराम दरुपदर तसे आमचे नवीन अध्यक्ष वर्गाचे तरफदार जयंती कदम तसे त्यांनी सर्व सहकारी कर्मी यांनी एका मिनिटाचा विनंती न करता तुम्ही सेवा करा अशी मला ते परमिशन दिली आणि गावच्या लोकांना दिली आणि मला या सेवा करण्याची संधी दिली मदत मागायला काय चुकून राहू मी अल्प बुद्धी मध्ये मी काय मोठा आता नवीन तुला तुमचं बालक आहे मी माझ्या अल्प बुद्धीप्रमाणे तुम्हाला काय सांगण्याचा प्रयत्न करेन ते तुम्ही समजून घ्या आणि ऐकून घ्या आणि पुढे मी माझ्या अल्प बुद्धीप्रमाणे मी विश्लेषण करण्याचे धाडस करत आहे तू म्हणे मीच कधी माझ्या भजनी प्रेम झाली सर्वत्र नमस्कार मज एकांते भगवान श्री कृष्ण अर्जुनाला सांगताय की तू
मन हे मागणीचे करी माझी या भरणी प्रेमध्ये सर्वत्र नमस्कार मध्ये एकांते काय आहे भगवान श्री कृष्ण अर्जुनाला की तुझे जे मन आहे हे तू माझ्या चरणी जेव्हा अर्पण करशील तर तुला मोक्ष आहे आणि त्या मोक्षातून तू जर माझी भक्ती करत असतील आणि त्या भक्तीचा प्रयत्न काही नुसती भक्ती नाही तर ते प्रेम हवे भक्ती करायचे आहे आणि तर तुझे प्रेम भावनाने भक्ती केली तर सर्वत्र नमस्कार मध्ये एकांते थोडक्यात सांगत आहे आणि त्याच्यात थोडं माझ्या बुद्धिप्रमाणे विश्लेषण करून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर आपण मला सांगताना काय बोलत आहे श्री भगवान कृष्ण आपल्याला उपदेश करत असताना तुझे नाम मन परमात्मा स्वरूप कर का कर सांगत आहे जी वस्तू ज्यातून निघालेली आहे त्या वस्तूचं मूळ रूप सेवक कशामध्ये आहे त्या वस्तूमध्ये आहे त्या वस्तूमध्ये आहे कसं आहे जर उदाहरण द्यायचं झालं तर आपला आता पावसाळा आहे तर पाऊस कसा पडतो तर समुद्रामध्ये त्याचे बाष्पीभवन होतो त्याचे ढग आकाशामध्ये जातात आणि आता पावसाचा वेळ झालेला आहे ते बाष्पीभवन होते होऊन गरम होऊन ते पावसाच्या रूपामध्ये पडतं ते पावसाच्या रूपामध्ये पडत असताना कुठे नदीचं उगम होतं नदीच्या उगमातून जे जसं वरून येऊन ते जाऊन शेवटी कुठे मिळतं तर सागराला मिळतं म्हणजे सागराचा अर्थ समुद्रात काय आहे तिचं मूळ रूप जे आहे ते नदी समुद्रातूनच निघालेले आहे आणि ते असं ते फेऱ्या करून परत ते विलीन कुठे होते त्या समुद्रामध्ये होते हे ते आपल्याला सांगताय पण ते करत असताना अर्जुनाला सांगत असताना आपण अनेक त्याच्या शंका आहे की भगवंताला विचारत असतात मी एक रूप कसं करू भगवंता सांग मला माझं मन हे चंचल आहे मन बुद्धी चित्त आणि अहंकार हे तुम्हाला दिलेलं आहे आणि माझं मन कुठे झाडात बसत नाही तर ते मन मी एकाकडे कसं करू तू सांग मला तर फक्त माझे रूप कसं एकत्र करायचं हे अर्जुनाला सांगत असताना काय उदाहरण देत असतात तुम्ही मन एकाकडे करायला असेल तर त्या मनाला कुठेतरी माझ्या हरिभजनामध्ये गुंतव असं वाण मार्गाला नको आपण आता बघतो इकडे आपण मुंबईमध्ये तिकडे फिरतोय आपण जे ज्या भगवंताने आपल्याला जन्म दिलाय कशासाठी दिलाय ते आपण मला विसरूनच गेलेलो आहे जे भजन आहे भजनासाठी दिलेलं आहे पण ते आपण भजन न करता फक्त काय 5 मिनिटं सकाळी आम्हाला काय आपलं दिवाबत्ती करतो हात घालतो काय निघून जातो तिथे पण ते 5 मिनिटाला पण आपण मनापासून केलं तर ते आपल्याला साध्य होतं नाहीच नाही आहे पण जर तू मला ज्यासाठी तुला देह दिलेला आहे तो जो देह तू माझ्या भक्तिभावामध्ये जर केला तर तुझं त्याच्यातून वैराग्य आणि तुला मोक्ष प्राप्त होईल असे भगवंत अर्जुनाला सांगताय. तर नंतर बुद्धी आहे मन तर चंचल आहे मन आता आपण इथे बसतोय पण मन आपलं कुठे गेलं ते आपल्याला जर आठवत नाही आहे किती स्पीड आहे मनात मी आता इथे बसतोय आता मी माझ्या मुलीच्या माझा मुलगा बायको मुंबई आहे तर ते काय करतायत ते दुकानात काय घेते मुलगा अभ्यास करतो की नाही आहे मी इथे माझं चित्त कुठे आहे इकडे बघत आहे तर त्या मनाला एकाग्र करण्यासाठी काय करायचं आहे हे अर्जुन आपल्याला भक्ताला सांगतात तू मन हे मीच करी आणि माझ्या कार्याने पाठव तर तुला याच्यातून मुक्ती मिळून देईल आणि तू आणि तुझे मन जर माझ्या काही झाले तर तू आणि मी वेगळं काहीच नाही आहे आपल्याला जर आपण चालतो त्याला भगवंत आपल्याला चराचरामध्ये आहे बरोबर नाही तर त्याच्या सत्तेशिवाय एक साधं 5 सुद्धा आलं नाही आहे सांगण्याचा अर्थ काय आहे तर आपण आता मला आता 53 वर्ष झाली बघ मी जन्माला होतो बुवा माझ्या आजोबांची इच्छा होती की तू बुवा काय खाऊ नको पण असं काय त्याला की मी तर झाली इच्छा म्हणजे आजोबा होते हे झालं परत माझ्या आता मला एक गुरुबंधू आहे आता सध्याला माझ्या आई बरोबर त्यांनी मला गेल्या 1 वर्षापूर्वी सांगितलं अशोक तुम्ही जेव्हा महाराज व्हाल तुमच्या सत्याला तुम्ही मान घेणार तरच आम्ही तुमच्या घरी माझ्याकडे हात ठेवून द्या माझ्या शाळेत आलो होते मला बोलत होते
आणि त्यांनी असे आठ ठेवले की तुमच्याकडे शेतात वस्तू आहे तर आपल्या बॅचचे कमीत कमी 2 ते 3 मार्ग तुम्ही व्हा आणि असं जर गॅरंटी देत असाल तरच मी तुम्हाला तुमच्या सत्तेला येऊ नाहीतर आम्ही येणार नाही. आता मला 100% पडायला हवी कसं काय मी सांगू माझं मी सांगू शकतो पण 100% येणार होतं तुम्हाला पूर्वी माहिती होता म्हणून मी आता 2026 आणि 2025 पासून बंद केलं. माझं काय आहे एक जानेवारी की मला माझ्या बुद्धीवर कुठेतरी कंट्रोल करायला पाहिजे. मी यावर्षी महाराष्ट्र विजय महाराजांच्या बरोबर वाढला गेलो म्हटलं कुठेतरी मन दुधवायला पाहिजे तर चित्तामध्ये कुठेतरी येईल. पुढे सगळं काढले गेले त्या मार्ग पुढे आलोची गोवा आले दीपकाने दादाचे दीपक शिवराम त्यांना तेवढं हे करत होते पण त्याला म्हणून ज्याची इच्छा असेल तर करू नका. आमच्या बॅचचे एका रवींद्र महाराज बसलेले आहेत राजेंद्र महाराज आहेत ते सर्व आमच्या अगोदर मार्गदर्शन झाले त्यांच्या मार्गावर आम्ही मार्गदर्शन करत आमचे सर्व बॅच तुम्ही बघितलं कसं आहे काय आहे सर्व कार्यक्रमामध्ये आम्ही जातोय दुकानामध्ये जातोय सांगण्याचं तात्पर्य काय की तुमचं जे मन आहे ते कुठेतरी चांगल्या मार्गाला लावा तरच तुम्हाला काहीतरी त्याच्यातून प्राप्ती होईल आणि तुमच्या समाजामध्ये काहीतरी ज्ञान होईल. असं काय नाही फक्त तुम्ही बत्तीस करायला उभा झाला पाहिजे म्हणूनच तुमचं नाव होईल. आता आमच्याकडे आता उदाहरण साक्षराचे स्वरूपाचे अध्यक्ष व्हायचे त्या माणसाची एवढी धडपड आहे वाढीच्या कामासाठी गावच्या कामासाठी माझ्या 11 दिवस करण्याच्या आजपर्यंत इथे राहून आले इथे 11 दिवस पुन्हा भेटे का आम्हाला 2 दिवस आले यायला करत असतो आम्हाला पण त्याचं काय एक प्रकारचं मन ते चित्ती कशामध्ये उतरवलंय समाजसेवेसाठी माझ्या आयुष्यासाठी म्हणत आहे माझ्या कामासाठी पाहिजे. अरे पाणी नाही आला काय रवी महाराजांना म्हणजे त्या पोलीस पाटलांना भेटले जाऊ विकासाला बोलतो मला बोलतो चला तुम्ही माझ्याबरोबर मागे बसा ते सामान्य बोलतात चला तुम्ही वरती काम करा. आज त्यांची धावपळ आहे सर्व ती वाढणारी योग्य आहे. आम्ही त्यांना काय चुकी केली तर तिच्यावर बोलतो ते आम्हाला बोलतात आम्हाला पण चांगल्या कामासाठी त्याचं म्हणणं आहे तुम्ही मला रागवलं तरी काय आहे पण तुम्ही मी वाईट तुमच्या 100 माणसांसाठी जर एखादा वाईट समजत असाल तरी काही मला फरक पडत नाही. तुम्ही मला बोला याचा नाही लाग करावा मी ते सहन करायला पण त्याचं जे मन आहे त्याने आता काही गोष्टी करत होते त्याने त्याच्या मनावर ताबा ठेवला. आज 10 ते 5 वर्ष झालं की त्या गोष्टीकडे त्याचं लक्ष नाही आहे आणि त्याने समाज याच्यामध्ये झोपून दिलेला गावामध्ये वाढीच्या विकासासाठी तर आपण अशी गोष्टी जर मनाला चांगली ओळख दिली तर भगवान श्रीकृष्ण सांगत आहे तू मन हे मिश्र करी माझ्या भजनी प्रेमधरी सर्वत्र नमस्काराने मध्ये एकांते सर्वत्र तुला नमस्कार केला तो नमस्कार माझ्याकडे नमस्कार आहे मी आता आम्हाला केला भाऊ दुसऱ्यावर काम करा तुम्हाला आम्हाला केला तो परमेश्वराकडे आपोआप पोहोचणार आहे कारण परमेश्वराचा अंश आपल्या प्रत्येकाच्या ह्यामध्ये आहे. सर्वांसाठी देहादेवी एक प्रत्येकामध्ये आहे त्याच्या काय सांगितलं की त्याच्या एकाही हालचालीशिवाय आपलं काही आणणार नाही. तो सजीवामध्ये आहे निर्जीवामध्ये आहे चराचरी आहे त्याच्या प्रत्येकांना काही तर त्याच्या सत्तेत सर्व काही चाललेलं आहे आणि आज आपण ते पूजेसाठी आलो सर्व एकत्र आहे ते चाललेलं आहे त्याच्यासाठी मनाची करते कसं काय गोष्टी सांगितल्या त्याच्या पुढे मन बुद्धी काम करे त्याही भगवंता म्हणाले तर 11 इंद्रिय झाले 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रिय 11वे हे मन आहे. तर मन हे असे इंद्रिय आहे की त्याच्यावर काबू करायचं राहणं तर ते सर्वांनाच काबू करू शकत नाही. आपण मन हे खूप चंचल आहे त्याच्यासाठी अभ्यास प्रॅक्टिस आहे मनावर. आता मी माझा सांगतो तुम्हाला बघा आज मी किती म्हणतो नाही जतीन महाराजांच्या वरती आमच्या अध्यक्षावरती ठिकाण आहे करायचं मला भावतच नाही की हे चुकीचंच करता तुम्ही महाराज. आजच जर सांगा सकाळपासून मी 3 वेळा जरा बघलं त्याला वाईट वाटलं मला पण बरोबर मी आता बरोबर सांगायला जातो आणि मी काय सांगू त्यांच्या समोर अहो महाराज तुम्ही वागाल तर तुम्ही आम्हाला सांगाल ना थोडक्यात सांगायचं काय मी माझं जरा सांगतो पण ते मी बदल करण्याचा प्रयत्न करायला आहे त्यांनी पण ते तुला बदल करावा आणि त्याच्यातून कुठेतरी सन्मार्गाने गेला चांगलं करेल ही इच्छा आहे. मग तर सांगायला काय मनाला कुठेतरी चांगल्या मार्गाला लावून पुढे जायचं आहे. हे 11वे इंद्रिय आहे तर ते खूप चंचल आहे आणि त्याच्यासाठी ते परमार्थ
टार्गेट ठेवलं की मला हे काम करायचं आहे, आमच्या रस्त्याचं काम करायचं, समजा आमच्या याचा कलरचं झाला, पायरीकरण झालं, असे संकल्प केले त्यांनी की या वर्षी पूजा एक मोठा वरचीवाडी प्रीमियर लीग IPL करायचं, BPL. रात्री त्यांनी एवढी मेहनत केली, एवढी संकल्प केला ना. कशासाठी केला? ते संकल्प यासाठी केला की ही सत्यनारायणची पूजा करतोय तिथे त्या निमित्ताने, त्या क्रिकेटच्या निमित्ताने न येणारे मुलं आले आमच्याकडे. आज आमच्या मित्रांचे, आमच्या भावकीचे, आमच्या गावाकडे 7 भाव, आमच्या वाड्यामध्ये 7 भावकी आहे. आमची खोत भावकी आहे, येलू भावकी आहे, भवानी भावकी आहे, घाटावळ भावकी आहे, आता काय आणखी येलू भावकी आहे, अशा 7 भावकी आहेत. आज ते आम्ही एकमेकांना आमच्या भावकीच्या लोकांना ओळखत नाही, त्यांच्या मुलांना ओळखत नाही, पण आज त्या निमित्ताने सर्व एकाने आले, एकत्र आले, सर्व आम्ही एकत्र मिळालो. न होणाऱ्या गोष्टी या वर्षी झाल्या. आता आणखी पुढच्या वर्षी जास्त लोक येतील. रात्री महाराज आले होते, लक्ष्मी महाराज, संजय महाराज आले होते, त्यांनी बघितलं आमचं कार्यक्रम, ते पूर्ण झाले. म्हणजे असे करत जा, आमचं सरकार तुम्हाला नेहमीच भेटेल. आता रवी महाराज होते तिथे, त्यांनी आम्ही काल मला अध्यक्ष मुद्दाम घेऊन गेले त्यांच्याकडे पूजेसाठी. म्हणलं आम्हाला काही करा. त्याने सरळ सांगितलं तुम्ही पाण्यासाठी काय बिनगोर राहा, तुम्हाला काय लागेल पूजेला, तुम्हाला पाण्याची मी काय कमतरता करून देणार नाही. अशी माणसं असतं, आम्हाला काय करायची आहे. म्हणजे ते आमच्या मनात येतं, त्या मनाला कुठेतरी चांगलं वळण देणारी माणसं आहे, इथे कामं करणारी माणसं आहे. तर सांगण्याचं काय, म्हणजे नुसते भक्ती केली किंवा मान मी घेतली किंवा मी बुवा झालो म्हणजे काय, समाजसेवा एकमेकांचा माणसांचा आदर आणि तो माणूस किती हे आहे, त्याला ते एखादी भक्तीच आहे की जे सर्वात समाजसेवा किंवा एका माणसाला एखाद्याला जे त्याच्या सुख दुःखात कुठे पण त्याला जाऊन साथ देणे. आता आम्ही मुंबई ठिकाणी काम करत असताना बाबांच्या मागे एकदा लक्ष्मी दादा कुठे लग्न कुठे कार्य उद्या इथून आमचे दीपकदार आहे, आता चांगले आपल्या खेड तालुका ग्रामसेवक संघटनेचे सेक्रेटरी सचिव आहे. त्यांना आम्ही मुंबईत जरा एक काम करायचं असतं, पण त्यांना फोन केला काय नाही, एवढे रस्ते आहे आपल्या चिंगरी वाटे त्या तालुक्यामध्ये नाव आहे. आज त्यांच्या माध्यमातून रविवारची आपण ओळखी झाल्या, आमच्या जिथे महाराजांची ओळखी झाल्या, आमची सर्वात कामाची आहे. कधी पण काय मागत आहे त्यांचा सल्ला घेतो तळामांचा काय करायला पाहिजे ते फोकस होती येत काय, पण सतत आम्हाला जतीनला अशोकला तसे आमचे सुधाकर आपल्या गावचे अध्यक्ष कधी पण आम्ही कुठे आलो तर त्यांच्याकडे जातो, काय सांगतात की तुम्ही आमचा सल्ला द्या की कुठे तुम्हाला अडचण येणार. तसंच आम्हाला आमच्या बापांची सांसारिक रूपातला जर संसार करायचा झाला तर मी आपण फक्त काय भजन किंवा कीर्तन आणि भक्तीच करून आपण होणार नाही. त्याच्यासाठी आपल्याला आता याच्या नवीन शैलीनुसार बदल करावा लागणार आहे. तर ते बदल करत असताना कुठेतरी हे देवाला जायलाच पाहिजे. आता आमच्याकडे सांगतो, आमच्या जयाबाई जाधव आमच्या आजोबा रामचंद्र आजोबा आहेत, त्यांना मी बघितलं बाबा आहे आमचे, कधी पण मी एक ऑब्झर्व करतो त्यांचा संध्याकाळचा जो हरिपाठ आहे नित्य तो कधी त्याचा अखंडितच असतो, कधी खंड नाही. जेव्हा सारखा दिवाळी नावाला जायचं आम्हाला जातो त्याच्याकडे जायचं जेवायला तर ते करायचं. आता मी मुंबईत एक उदाहरण म्हणतो, आमचे विकास चुनाबाबतीचे मी जेव्हा 7 वाजता कधी फोन करायला झाला तर त्याच्या ते पूजेने बसले जातात, आमचे काका पूजेला बसले जातात. त्यांना मी सांगितलं मी ओवी घेतो, आता महाराजांना सांगितलं मी ओवी घेतो. मी पहिले फक्त बोललो तू मला नाच सांगितलं तरी त्या लोकांनी पण सांगितलं त्याची पुढची ओवी सांगितली. आणि मला माझ्या मी आज 15 दिवस एक होते माझं पाठांतर होत नाही. या लोकांचं एक पाठांतर आहे ओवी आहे, आमच्या उत्तेजना मला किती निवड करायचं सांगतात. आपल्या मी फक्त त्यांना आता बघायला गेलो मी पुस्तक मला बाहेर करायचं ओवीचं पहिले त्यांना सांगितलं. मग म्हटलं मला हे बघण्यासाठी मला काय करावं लागेल, माझं ते मन इतर आहे नाही लोक त्या विषयात मी जास्त बघितलं. मी जतीला काय करू, जतीला मी निवडून दिला नाही तो त्याला काम करेल ना, त्याला कुठं अडचण असेल तर तो मला विचारेल, चव्हाणांना विचारेल, त्याला पण ते काय झालंय परिणय वर्ण इंद्रियाशी ती सवय जे खाणार नाही ते मला प्रयास करायला लागेल आणि ते हळूहळू होईल. तुमचं सर्वांना सहकार्याची तो होणारच आहे. तर त्याच्यासाठी जे आहे तर वारंवार काय सांगताय तू म्हणे हे मी स्वीकार माझी या भरणी प्रेमामध्ये माझी या भरणी प्रेमामध्ये म्हणजे काय सांगायचं त्यांना तू तुझं मन माझ्यासाठी करायसाठी तुला काय करावं लागेल तर मला
मला माझ्या भजन कर गीते पाठवण्याचे तुझं जे संस्कार आहे ते चालू मी काय करून नाही काय करून फक्त माझ्याकडे भजन कर. भजन करून काय असे आजूबाजूला जे टाकलेले आहे ते काम करू शकतो का? नाही. तुम्ही गावाला शेती केल्याशिवाय तुम्हाला कोण देऊ शकत नाही. आम्ही सकाळी कामावर गेल्याच्या नंतर 8 तास ड्युटी केल्याशिवाय आम्हाला कोण देणार आहे का? पण त्याच्यातून काय होतो थोडंसं तरी काय काम वेळ काम आम्ही असं संस्कारी जीव होतो संस्कार काय पण तर ते 5 मिनिटात सुद्धा तुमच्या संस्कारा याची नाही आहे ती मी पाठ करायला दिली आहे. पण केव्हा तू मन हे मी केल्यानंतर काय तू जर माझ्या मी आणि तू काय वेगळा आहे का? एक भगवान श्रीकृष्णाची आज्ञा तू जर माझा विचार केला मी तरी केला. आता त्याने भगवान श्रीकृष्णाने सांगितलं अरे तुला कळत का नाही तुझ्या गुरुदेव 17वा काय म्हणून 18वा लिहिला आणि 18वा लिहिल्यानंतर परत 12वा केला तू समजत का नाही? आता विरोधी विचारायला आपल्याला काय की माझ्या विरोधी ह्याच्यामध्ये माझ्या बाबाने काय कशासाठी लढू कसा लढू मोह निर्माण झाला. तर भगवान काय सांगितलं मोह निर्माण करून सत्याची बाजू आहे सत्याच्या बाजूला लढायचं आहे. तो करता मग तू मन ये मीच कर मग तू आणि त्याच्यामध्ये 2 भाग कर. मनामध्ये तुला विचार असताना तू एक मन आहे आणि दुसऱ्या बाजूला मी आहे. म्हणजे आता मी बघत असताना मी माझ्याकडे बघितलंय पण दुसऱ्या बाजूला तुम्ही बसलाय हे तुम्हाला मी दुसरे भाग आहे म्हणजे तू त्याला तू भगवंतच समज. तू बाबा हे मामा काका नाही तू ते संबोधण्यासाठी दिलेलं आहे मला नाती गोष्टी दिलेली आहे. पण तू जर त्यांच्यामध्ये मला जर भगवंत रूपी बक्षी तर तुला तुझा अहंकार हा तो पुढे विरू करणार नाही. म्हणून तू हे मीच कर माझी या वरती प्रेम कर आणि सर्व कर्मस्थळीमध्ये एकांत सर्व म्हणजे तुला तू ज्याला दुसऱ्याला जरी नमस्कार केला तो नमस्कार हा माझ्याकडे पाहून होणार आहे आणि याच्यासाठी तू हे सर्व करत राहा. त्याच्यासाठी असं पूर्ण हे करत. आता याच्यावरती एक दृष्टांत देऊ इच्छितो. एकदा एक मनुष्य तपोवनामध्ये तपस्वी बसले अरण्यामध्ये पूर्वीच्या काळात ते करायचे तपस्या. ते तपस्या करत असताना नारदमुनी भ्रमणाला निघाले तर त्यांचं नारदमुनीचं लक्ष केलं. नारदमुनींना त्या तपस्याने विचारलं मुनीवर पुढे हात घाला तर ते म्हणाले देवाची भेट घ्यायला लागले. तर देवाला एक माझा देव सांगाल का? तर काय सांगा की मी इथे तपस्या करतोय तिथे तू मला देव भेटायला केव्हा दिसला किंवा मला दर्शन केव्हा दिसलं? ठीक आहे सांगतो देवाला. नारद मुनी गेले देवाकडे. नारद मुनी जे काय वैयक्तिक काम होतं त्यांचं त्यांनी सांगितलं केलं. त्याच्यानंतर त्यांच्या तपस्याची आठवण झाली व यांनी निरोप दिलेला आहे वाटतो तपस्याने तर ते देवाला सांगावं. देवाला सांगितलं त्यांचं त्यांनी देव कोण कुठं बसलाय काय काय पण सांगितलं त्याने. तर तो तपस्वी बोलतोय की मला कधी दर्शन देतील देवा. देवाने सांगितलं तू ज्या झाडाखाली बसलाय तपस्येला ज्या वेळेस त्या झाडाची पूर्ण पानं गळून जातील तेव्हा मी तुला दर्शन देईन. तर दर्शन द्यायचं निरोप सांगतो. नारद मुनी जेव्हा निरोप करताना वतीच्या वाड्याला निघाले तिथून आले होते त्या तपस्वीकडे तिथेच गेले आणि त्याला सांगितलं तू निरोप दिला होता तो मी देवाला सांगितलंय. देवाला सांगितलं तर काय उत्तर दिलं देवाने? तर त्याने सांगितलं की तू ज्या झाडाखाली बसलाय ती पानं पूर्ण गळून जातील तेव्हा मी तुम्हाला दर्शन देईन. एकदम आनंदित झाला तुम्हाला तपस्वी. अरे एवढ्या दिवस मी तपस्या करतोय आज देवाने मला मी निरोप दिला नारद मुनीकडे आणि त्याच्यामुळे मला ते भेटणार. बाकीचे जे मनामध्ये विचार होते इकडे तिकडे त्यामुळे बघतोय पण विचार आता बोलतोय म्हणून ते आणखी विचार येतात ना ते भटकत होते विचाराने देव भेटणार म्हणून बाजूला कोण डिलीट करून म्हणून मला बोलतोय ना आपण आपल्या लोकांच्या कशाला आपण डिलीट करतो जे कामाचे ते होतो तसं ते नको फक्त त्याने काय म्हणाले देवाला
मला कृष्ण भेटणार भगवंत मला उपवास देणार. मग त्याने त्या देवावरती काय फक्त फोकस केला की देव मला भेटणार, बाकी काही नाही. तो आपल्याला तपस्या करतो ते सांगितल्यानंतर नारद मुनी तो निरोप दिला. त्याच्यानंतर तो निरोप दिल्यानंतर भक्त मान होते तर समोर देव होतो. हा नारद मुनी आजच्या जेव्हा तुम्ही कसं सांगितलं होतं की त्या झाडाची पानं गळून जातील त्यावेळेस तुम्ही दर्शन द्या म्हणून त्या व्यक्तीला, तर तुम्ही आता कसं काय फोटो कधी तेवढा लागला मला वाटतं ते बसून बघायला लागला. नारद मुनी विचारलं म्हणजे देव म्हणाले फोटो आणि गडबड नाही आहे. जेव्हा असे भक्त मला बाकी सर्व संसारवृत्ती माया काळ सर्व बाजून सोडून जेव्हा फक्त माझ्या नामाचा दर्शन आणि माझ्या भक्तीमध्ये जेव्हा मिळून होतात ते असे भक्त मला आवडतात आणि त्यांच्या भेटण्यासाठी मी किती काही सुद्धा विलंब न करता त्यांना दर्शन देतो हे लक्षात घे. सांगण्याचं तात्पर्य एक आहे की तू म्हणे मिस कर. जेव्हा आपण या अवस्थेला पोहोचू त्यावेळेस भगवान आपल्याला दर्शन देईल आणि माझ्या बंधुकेंद्री सर्व नमस्कारी मद एकाते. तर थोड्यात आपण सर्वांकडे जाऊ की असे भक्ती मार्ग केलं तर काय अवघड नाही. आमच्या घरात माझे सिनियर आहेत तुषार बुवा ते मला साथ करायला जातात. याच्या पुढे आणखी बुवा इथे ग्रामसेवक भाऊसाहेब आहे. आता त्यांच्यात सौभाग्यवतीचं कीर्तन आहे संध्याकाळीचं त्यांच्याकडनं मी आता घेतलं तू काय गोष्टी आल्या असतील तर माझं बोलणं ते असतं आमच्या आठवड्याने 2 वेळा बोलणं असतं. दादाला पण बोललो मी रवी अवस्थेत नाही बोललो मी त्यांना खूप लागत नाही. सर्वांना मी अनुभव घेतोय आणि त्याच्यात मला कसं मागितलं आहे अनुभव मी जरूर घेईन. माझं कुठं चुकत असेल तुम्ही जरूर सांगा. मी नम्रतेने मी ऍक्सेप्ट करेन आणि पुढे तुमच्या बरोबर चालेल. आणि इथे मला ते सेवा करण्यासाठी जी संधी दिली आमच्या मुंबई मंडळाने गावच्या मंडळाने त्यांचं मी शतचा आभारी ऋणी आहे. त्यांच्या नतमस्तक होऊन मी इथे सेवा दांडवी सेवा ही सत्यनारायणच्या चरणी अर्पित करतो अर्पण करतो आणि सर्वांना धन्यवाद देतो. माझ्या आजोबांना माझ्या आई वडिलांना माझ्या सर्व सदस्यांना आणि इथे थांबतो. जय कुंडली श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ महाराज की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान ज्ञानेश्वर महाराज की जय. तुकाराम महाराज की स्वामी गणेशनाथ सद्गुरु स्वामी अय्यनाथ वासुदेव हरि वासुदेव हरि वासुदेव हरि. आता विश्वामध्ये देवादित्य तुषारे दोषो निवयारे प्रसादाने जेनाची वेगळी सांगो प्रयास करते मारो राम परशरे वंदनाचे दुरिताचे निरजाओ विश्व सर्वं मारो देवाचे देवाओ प्राणीदात वचता सकल मंडळी ईश्वर निष्ठाची मान्याई